तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि माडा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आता निकालाचा अंतिम टप्प्यात आलेला आहे. खास करून माड्यातल्या बेंबळे जिल्हा परिषद गटाची निवडणूक सुद्धा चर्चेत आलेली होती. ज्या पद्धतीनं मोडणीम आणि उपळाई हे 2 गट चर्चेत होतं, त्याच पद्धतीनं बेंबळे जिल्हा परिषद गट देखील चर्चेत होता. आता बेंबळे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या सविता संजय कोकाडे यांच्या विरुद्ध BJPच्या ढवळे रोहिणी तुकाराम यांच्यात सरळ लढत झालेली होती आणि त्याचा निकाल आता त्यांच्या कार्यकर्त्याकडून काय भावना हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता हाती आलेल्या अपडेटनुसार शिवसेनेच्या सविता कोकाडे ह्या विजयी झाल्याचं या ठिकाणी माहिती मिळते. काय सांगाल, हा विजयचा गुलाल कशा पद्धतीनं साकार करण्यात आला आहे? हा विजयाचा गुलाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि निष्ठेचा विजय, प्रस्थापितांच्या विरोधाचा विजयाचा गुलाल उधळलेला आम्ही आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आणि बाबावर निष्ठा दाखवून तालुक्यातल्या एक विरोधक जिवंत ठेवण्यासाठी बेंबळे गटातून सर्व लोकांनी परखड व्यक्तिमत्वाला न्याय दिला आणि ह्या विजयाचा गुलाल सर्व कार्यकर्त्यांनी मिळून अहोरात्र कष्ट करून बाबांच्या रूपात धनुष्यबाणाच्या चिन्हावर विजयाचा गुलाल मिळवला. किती मताने 1342 मतांनी बाबांनी, पोस्टल मतं अजून बाकी आहेत. 1342 मतांनी हा विजय काउंटिंगमध्ये झालेला आहे. काय सांगाल, मोहिते पाटलांबरोबर युती झाली म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना अशा पद्धतीने ही युती माड्यातली बेंबळे जिल्हा परिषद गटात पाहायला मिळाली होती. काय सांगाल, आजपर्यंतचा सत्ताधारी पॅनलच्या विरोधात आजपर्यंत लढलेले हे दोन्ही नेते संजय बाबा कुकटे आणि पोपटतात्या अनपट यांनी 25-30 वर्ष झालं, 2 दशकाहून अधिक इथल्या सत्ताधारी विरोधी गटाच्या विरोधात काम केलं आणि त्याचं आज जनतेनं त्यांना त्या कष्टाचं फळ आज विजयाच्या स्वरूपातून मिळवून दिलं. काय भावना आहेत आता? सविता कोकाडे शिवसेनेचे विजय होत आहेत, त्याचबरोबर पोपट अनपट देखील विजय होत आहेत आणि वरती पिंपळनेर पंचायत समिती गणातलं काय चित्र आहे? पिंपळनेर गणातलं मला माहिती नाही. 900 मतांनी. बरं, आता काय चित्र काय, काय भावना काय, भावना काय आता नेमक्या? आनंद आहे आम्हाला, एवढ्या वर्ष विरोधात काम केलेलं त्याबद्दल आनंद वाटतो आम्हाला, आमचं उमेदवार निवडून आल्याबद्दल. BJPचं डांगे आघाडीवर आहेत असं सांगतो. हा, तिथं आता असं काउंटिंगमध्ये दिसून येत आहे पण अजून त्यांचा ॲक्युरेट निकाल लागलेला नाही. म्हणजे एकीकडे वर जिल्हा परिषदला शिवसेना आणि खाली NCP असं चित्र झालं. हो, झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. पिंपळनेरला BJP आघाडीवर असले असलं बोललं जातं. ठीक आहे. तर काय, मी शेवरेगावचे सरपंच प्रवीण मोरे आहे आणि हा विजय बेंबळे पंचायत समिती गणाचा किंवा बेंबळे जिल्हा परिषदचा निकाल नसून हा माढा तालुक्याचा निकाल आहे, विजयाचा निकाल आहे, एवढेच मला सांगायचं आहे. बाकीच्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती गट आमच्या विरोधात गेले. एकमेव बेंबळे जिल्हा परिषद गट आणि बेंबळे पंचायत समिती गण आम्ही राखलेला आहे. ह्यात आमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही काय सांगाल आता? विजय सेनेच्या सविता कोकाडे विजय होत आहेत, महायुती झालेली होती, काय सांगाल? सर्वात पहिल्यांदा सविताताई व बाबांचे मनपूर्वक आभार. बाबांचं या जिल्हा परिषद गटात असलेलं, माढा तालुक्यात असलेलं काम, त्याच्यामुळे बाबांचा विजय आहे. सहप्रतिनिधी समीर मुलानीसह मी रमेश शिरसट, कुर्डवाडी.